नमस्कार विद्यार्थी मित्र, वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या प्रेरणा देतात. आपल्या देशाला महान अशी परंपरा लाभलेली आहे. वेगवेगळे महापुरुष आपल्या देशात होऊन गेले, आजही आहेत. वेगवेगळ्या प्रतिभावंतांनी, साहित्यिकांनी, ऋषीमुनींनी अनेक ग्रंथ निर्माण केले. ते आजही आपल्याला दिशा देतात, गती देतात, मार्गदर्शन करतात. होका यंत्रासारखं ते काम करतात. पण एखाद्या विषयाबद्दल काही जणांची नाराजी असू शकते, असायलाही पाहिजे. जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल नाराजी असायला पाहिजे, पण जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. निके तेवढे घ्यावे, मिळमिळ ते अवघे टाकून द्यावे, हा संदेश आपण आयुष्यामध्ये आचरला पाहिजे. संत तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हटले, तरावया आधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्यांची. म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगाचं आहे तेवढंच शोधा. वांजट असेल, खराब असेल ते फेकून द्या. हे जीवनाचं सूत्र आपण सगळ्यांकडूनच शिकलं पाहिजे. जे एखादा व्यक्ती आहे, सर्व त्याचं आपल्याला आवडत नाही. एखादा ग्रंथ आहे, त्यातले सगळेच विचार पटत नाहीत. एखादा धर्म आहे, एखादा संप्रदाय, त्यातले सगळेच विचार आपल्याला आवडत नाहीत. म्हणून जे जे चांगलं आहे ते स्वीकारून आपण पुढं गेलं पाहिजे. आपल्या देशाला जशी काव्याची परंपरा आहे, तशी महाकाव्याची परंपरा आहे. ही आपली विरासत आहे, हा आपला वारसा आहे. त्यातनं आपण काय शिकायचे तेवढं घ्यायचे. आजच्या काळामध्ये पुराणातील असेल की प्राचीन ग्रंथ असतील, त्याच्यातून काय शिकता येते. योगसूत्रातून योग साधनेबद्दलची अतिशय सुंदर अशी माहिती आहे. काही जण विरोध करतात काही गोष्टीला. करा, अवश्य करा विरोध, कारण ते केला पाहिजे. परंतु कोणत्या गोष्टीला विरोध करतोय आपण, त्यात काय चुकीचं आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास करावा लागेल, ते समजून घ्यावं लागेल. नाही, काहीच अभ्यास करायचं नाही, काही वाचायचं नाही, काही संशोधन करायचं नाही, त्याच्याबद्दल विरोधात बोलायचं. याला काही अर्थ असत नाही मित्र. याच्यातून काही साध्य होत नाही. आणि नकारात्मक प्रतिमा दुसऱ्याची तयार करण्यातून नकारात्मक प्रतिमा आपली तयार होत असते. तर याच्यातून आपण काय साध्य करायचं, तेवढं आपण जे जे चांगलं आहे तेवढं घ्यायचं, नको ते सोडून द्यायचं. चांगलं काय आहे समजण्यासाठी आणि वाईट काय आहे समजण्यासाठी आधी आपल्याला वाचावं लागेल. म्हणून मित्र, मी आज तुम्हाला साहित्य काय प्रेरणा देतात, वेगवेगळे ग्रंथ काय प्रेरणा देतात आणि त्या ग्रंथातून आपण काय शिकायला पाहिजे. त्यातल्या प्रत्येक कादंबरी असते, कथा असते. ते कथा आणि कादंबरी, काव्य खरं एखाद्या वेळेस नसलं तरी ती कवीची, प्रतिभावंताची ती नवनिर्मिती असते. ठीक, कुठून तरी प्रेरणा तो घेतो. समाजात घडणाऱ्या घटनेपासून प्रेरणा घेतून आपलं एक सुंदर विश्व निर्माण करतो. पमू शिंदे यांनी आई उभी केलेली आहे. सगळ्यांचीच आई तशी नसेलही, कदाचित थोडी प्रमाणात कमी अधिक असेल. आईचं महात्म्य गाणारे अनेक ग्रंथ आहेत. काही जण म्हणतील की एवढी माझी आई महान नाही. तेवढी नसेल तर ती तिच्या पद्धतीने आहे ना, तिच्या क्षमतेनुसार, तिच्या कौशल्यानुसार, तिच्या शहाणपणानुसार, तिच्या संस्कारानुसार ती तुझ्यासाठी जितका त्याग करते, हे देखील शिकण्यासारखंच आहे ना. हे याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं आधी पहिलं शिकलं पाहिजे ना. तर मित्र, आपल्या देशामधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचे जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना ते जगापर्यंत पोहोचणं आपलं एक भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य ठरतं. या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांसारखं महान व्यक्तिमत्व, ज्या की आज त्यांचे विचार जगात मानले जातात. तसंच छत्रपती शिवरायांचे विचार आजही जगामध्ये, शिवरायांची सलगी कैसी, शिवरायांचे बोलणे कैसे, शिवरायांचा जे काही आचार आहे, शिवरायांचा जो विचार आहे, आजही वंदनीय मानला जातो. काळानुरूप काही गोष्टी आपल्याला सोडून द्यावे लागतात भूतकाळातल्या, पण भूतकाळ सगळाच सोडून देण्यासारखा नसतो. भूतकाळातील जे संचित आहे, जे आपल्या जीवनातलं
वंचित पण दूर करते, ते आपण स्वीकारलं पाहिजे. मित्रो, रामायण हे महाकाव्य आपल्याला काय शिकवते? त्यातलं पात्र आपल्याला काय शिकवते? आपण रामायण वाचलं नसेल तर वाचा, ऐकलं नसेल तर ऐका, पण त्यातनं केवळ काहीतरी स्वर्ग मिळते, मोक्ष मिळते एवढंच नाही. ह्या गोष्टी, स्वर्ग नरक ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवू, तर त्या ग्रंथातील त्या व्यक्तीकडून ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, विधायक आहेत, त्या शिकल्या तर आपण विधायक शिकत गेलो तर आपल्यामध्ये विधायकत्व येते आणि जिथं लायकी निर्माण होते, आणि लायकीच हे माणसाच्या जीवनामध्ये नायकत्व प्राप्त करून देत असतं. आता रामायणातून काय शिकायचं? त्यातल्या रामाकडून काय शिकायचं? आता बघा, रामाला जेव्हा गादीवर बसायची वेळ आलेली असताना पित्याच्या आदेशानुसार वनवासाला जावं लागतं. पित्याने त्यांची पत्नी कैकेयीला वर दिलेला असतो, आणि जेव्हा कैकेयीने सांगितलेलं जाते की मला तुम्ही जे म्हटलेलं होतं ते आता मला सांगा, की माझी जी मागणी आहे ते पूर्ण करा. तुम्ही पूर्ण करतो म्हटलं होतं, मग काय मागणी आहे सांगा. तर सांगितलं त्याने, माझा पुत्र भरताला गादी द्या आणि रामाला वनवासाला पाठवा. कारण वचन दिलं होतं दशरथाने. ते का वचन दिलं होतं, कधी दिलं होतं, कशासाठी दिलं तर आपण पुढच्या भागात बघणार आहोत. वचन दिलं होतं, रामांना ते मान्य करणं गरजेचं वाटलं, कारण पित्याची आज्ञा होती. आणि मग राजा बनणारा राम वनवासाला निघाला. आता याच्यातनं शिकण्यासारखं काय? राम वनवासाला गेले तरीही जायला पाहिजे होते की जायला नाही पाहिजे, हा एक वेगळा विषय आहे. ते महाकाव्य आहे. त्या काव्यामध्ये जे वाल्मिकी ऋषींनी जे काही रामायण लिहिलं, त्या रामायणामध्ये जे काही या गोष्टीतून काय शिकायला पाहिजे, या गोष्टीतून काय शिकायला पाहिजे, हे आपण ठरवायचं असतं. त्यांनी ते पात्र निर्माण केले, उभे केले आपल्या डोळ्यासमोर, आणि याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. मग वनवासाला राम जात असताना रामाची लायकी होतीच त्या पदावर बसण्याची, परंतु या केवळ आणि केवळ कैकेयीची हट्टापोई, कैकेयीच्या दुराग्रहापायी रामाला वनवासाला जाणं भाग पडलं. परंतु रामाचं मोठेपण काही कमीच झालं नाही, कारण भरताना सुद्धा रामाचं महत्व माहीत होतं, रामाचं मोठेपण माहीत होतं. मग भरताने सांगितलं, बंधू राजा, तू वनवासाला नको जाऊ, तूच राज्य करण्यासाठी लायकीचा आहेस, तूच गादीवर बस, मला नको हे राज्य. पण राम आपल्या निश्चयावर दृढ होते, कारण पित्याची आज्ञा मान्य करणं गरजेचं होतं, कारण पित्याने सुद्धा दिलेलं वचन पाळलेलं होतं. आणि राम देखील वचनाला मान्य करणारं व्यक्तिमत्व आहे. मग तेव्हा भरताचाही नाईलाज झाला, रामाने स्वीकारलं नाही. पण भरताने काय केलं? भरताने रामाच्या पादुका घेतल्या आणि पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं निर्मोही पद्धतीनं, आणि आपण एक निर्लेप पद्धतीनं अधिक संन्यस्तवर्तीनं आणि ते राज्य सांभाळलं. म्हणजे इथे देखील राम मोठे होते भावाकडून सुद्धा लक्षात आलं. विशेष म्हणजे पत्नीला सुद्धा, रामाची पत्नी सीतेला सुद्धा रामाचं महत्व माहीत होतं, रामाचं मोठे पण लक्षात आलेलं होतं. मग
सीता असं म्हणाली नाही, तुम्हीच जा वनवासाला, आता मी काय कशाला येऊ, मला काही वनवासाला जा म्हणून सांगितले गेलं नाही. आणि कैकेयीची तशी काही मागणी नाही आणि दशरथांची तशी काही आज्ञा नाही, राजा दशरथाची. पण जिथं पती तिथं पत्नी हे धोरण स्वीकारलं सीतेनं. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही मी साथ सोडणार नाही माझ्या नवऱ्याची, म्हणून सीतेने निर्णय घेतला वनवासात जायचा. जिला गरज नव्हती वनवासात जाण्याची, आवश्यकता नव्हती, अट नव्हती, कायदा नव्हता, तसं काही बंधन नव्हतं, केवळ आणि केवळ पती धर्म म्हणून आणि पतीवरील प्रेमाच्या पोटी सीतेने ते त्याग केला. म्हणजे यातून अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की राम म्हणजे तुम्ही जर मोठे असाल, तुमचं जर ताकद असेल, तुमची क्षमता असेल, तुमचं कौशल्य असेल, तुमचं शहाणपण असेल आणि तुम्ही खरंच मोठे असाल, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मोठेच ठरता. मग तुम्ही विजय झाला तरी तुम्ही मोठे ठरता आणि तुम्ही पराजय झाला तरी तुम्ही मोठेच ठरता लोकांच्या नजरेमध्ये. एखाद्या वेळेस विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. हा विचार महान माणसं, मोठी माणसं स्वीकारतात आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करतात. राम हिम्मत हारले नाही, आत्मविश्वास हरला नाही रामांचा. आणि रामाने आपला विधायक दिशा कधी सोडली नाही. विधायकता ही रामाच्या व्यक्तिमत्वातला एक भाग आहे. आणि मग विधायक दिशा न ते वडिलांची आज्ञा म्हणून ते निघाले, कारण ते वचन पाळले आणि निघाले. पण हिम्मत, आत्मविश्वास त्यांनी आपल्या सोबत ठेवला. जे लोक सोबत आले त्यांना त्यांनी सोबत घेतलं. म्हणजे जे चांगले सोबत येऊ इच्छित होते त्यांना त्यांनी सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यातून एक शिकायचे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे राम मानतात, ज्यांनी रामाला कोणी देव मानते, कोणी त्या महाकाव्यातलं पात्र मानते, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही माना, पण त्यातनं काय शिकायचं आणि ते आपल्या जीवनात काय घ्यायचं तेवढं आपण बघितलं पाहिजे. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आपण हिम्मत हारली नाही पाहिजे, आत्मविश्वास हारला नाही पाहिजे. ही गोष्ट आपल्याला साठी शिकण्याची गरज आहे. रामाचं महत्त्व लक्ष्मणाला देखील कळालं, भावाला, आणि लक्ष्मणाने देखील रामाची साथ देण्यासाठी वनवास स्वीकारला. वनवास पत्करला लक्ष्मणाने. आणि लक्ष्मणचं देखील आपल्या पत्नीला सोडून रामाची साथ निभावण्यासाठी, माझा भाऊ एकटा कसा राहील म्हणून त्यांची साथ निभावण्यासाठी लक्ष्मण सोबत गेले. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की लक्ष्मण तसे समोर फारसे आले नाही. असं म्हणतात, आपण दिवा जळते म्हणत असतो, दिवा प्रकाश देते म्हणतो, दिवा प्रकाश देते. त्यामध्ये आपण वात आणि तेल प्रकाश देते असं कधी म्हणत नाही. तर वात आणि तेल आहे म्हणून ते प्रकाश आहे. तसं त्या दिव्याला अर्थ आहे. वात आणि तेल आहे म्हणून त्या दिव्याला अर्थ आहे. तसं आपली माणसं आहेत म्हणून आपल्याला अर्थ असतो. कारण आपल्याला आपले गुरुजन, आपले आई वडील, आपले बंधुभाऊ, आपल्या ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांच्यामुळं आपलं अस्तित्व असते, आपलं मोठेपण असते, आपलं कर्तृत्व असते. आपण एकटाच माणूस या जगामध्ये काही करू शकत नाही. तर मित्र, रामाने कधीच विधायकता न सोडता वाटचाल त्यांनी केली. जीवनामध्ये त्यांच्याही वेगवेगळे संकट आले आणि त्या संकटावर त्यांनी यशस्वीपणे मात करून पुन्हा राम राजा झाला. वनवासाला पाठवलेली कैकेयी राजा झाली नाही, हे लक्षात ठेवा. पण पुन्हा राम राजा झाला आणि राम हे पात्र रामायणातलं आज देव म्हणून अनेकांच्या हृदयामध्ये त्यांना देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. म्हणजे त्यातल्या आदर्शाचं लोकांना महत्त्व कळालेलं आहे. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे
की विधायकतेची पूजा होते. खलनायकाला लोक घाबरतात, पण खलनायकाची पूजा नाही करत, श्रद्धेनं करत नाही. करावं लागली नाईलाज म्हणून करतीलही. दंडक असेल, भीती असेल, दहशत असेल तर काही दिवस करतील, पण श्रद्धेतून हृदय कागदावरही त्याचा गौरव करतील. काळजात मात्र नायकाचाच गौरव होतो, खलनायकाचा काळजात गौरव होत नाही. एखाद्या वेळेस कागदावर होऊ शकेल. हाच विचार हे अशा महान ग्रंथातून आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. आणि या सगळ्या गोष्टीतून काही गोष्टी कदाचित काळाची मर्यादा, काळाच्या महिमा आणि तत्कालीन परिस्थितीचे वाल्मिकीवर असणारे संस्कार, त्याच्यातून पात्र निर्माण करत असताना, ते चित्र उभं करत असताना इकडे तिकडे कुठं काही होऊ बनू शकते. किंवा कोणत्याही प्रत्येक कवी महाकवी चा एक निर्माता असतो. तो लिहित असताना तुम्हाला आज आवडेल असं सगळंच लिहू शकणार नाही. त्या त्या काळात ते लिहिलेलं गेलेलं असते. मग त्यातल्या काही गोष्टीबद्दल तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, परंतु जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, जे घेतलं पाहिजे. ज्यातलं चुकीचं असेल ते पण आपण नाकारलंच पाहिजे, मग ते कोणी पण असो. धन्यवाद.